मित्रांनो, घाटात गाडी चालवताना हे 4-5 मी तुम्हाला ना टिप्स सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा घाटाची जी लेन मार्किंग असते ना मित्रांनो, त्याला तुम्ही फॉलो करा. नाहीतर बरेच लोक मी पाहिलंय, घाटाचा टर्न आला की या लेन मधून सरळ सरळ या लेन मध्ये निघून जातात. दुसरं जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे जे हेवी व्हेकल्स असतात ना मित्रांनो, त्याच्या जवळ थांबू नका, त्याच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये थांबू नका. कारण घाटात ब्लाइंड स्पॉट जास्त तयार होतात आणि जर त्याचा चुकून जर ब्रेक लागला नाही, कारण हेवी व्हेकल्स आहेत, ओव्हरलोडेड असतात, त्यांना जर कंट्रोल गाडी झाली नाही मित्रांनो, तर तुमच्या गाडीवर पलटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्यांच्या ब्लाइंड स्पॉट वे मध्ये अजिबात राहायचं नाहीये मित्रांनो. जर हे उताराला दिसतील तर लक्षात ठेवा, डिस्टन्स ठेवा. सेफ डिस्टन्स असलंच पाहिजे मित्रांनो. घाटामध्ये हे तिसरे रूल फॉलो करायचे की इंजिन ब्रेकिंगचा वापर तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. की न्यूट्रल गाडी करून अजिबात चालवू नका. गाडी कंट्रोल तुमच्याकडून होणार नाहीये, त्याच्यामुळे गाडी गिअरमध्येच ठेवा. हवं तर तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी इंजिन ब्रेकिंग वापरा. जेव्हा कधी तुम्हाला शार्प कॉर्नर मिळतील तेव्हा मित्रांनो हेडलाईट्स द्या किंवा हॉर्नचा वापर करा, जेणेकरून पुढच्या व्हेकलला समजणार आहे की पाठीमागून व्हेकल आहे, पुढून सुद्धा व्हेकल आलेलं आहे मित्रांनो. ओव्हर स्पीडिंग मित्रांनो चुकूनही अजिबात करायचं नाहीये. घाटामध्ये ओव्हर स्पीडिंग जर कराल तर मित्रांनो जेव्हा कधी शार्प टर्न येईल तेव्हा टर्न न होता गाडी तुमची डायरेक्टली घाटातून खाली जाईल. त्याच्यामुळं घाटात जे स्पीड लिमिट मेन्शन असतं त्या स्पीड लिमिटमध्येच गाडी तुम्ही चालवायला शिका. उतारावर विशेषतः मित्रांनो घाटात असेल तर सेफ डिस्टन्स ठेवा. पॅनिक ब्रेकिंग जर केलं आणि चुकून जर डिस्टन्स राहिलं नसेल मध्ये तर तुम्ही पुढच्या गाडीला ठोकू शकता. त्यामुळे घाटात तरी टेलगेटिंग मित्रांनो करायचं नाहीये. स्पीडच्या हिशोबाने तुमचा डिस्टन्स गाडीच्या आणि तुमच्यामध्ये असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे काही मित्रांनो ड्रायव्हिंग टिप्स आहेत जे घाटामध्ये तुम्हाला फॉलो करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही एक सेफ ड्राईव्ह करू शकता. तुमची आणि तुमच्या फॅमिली सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.